सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घोकंपट्टी केली पाहिजे. म्हणजे विनोदाचा भाग सोडून देऊ, पण मी माझ्याकडे ज्या आया शिकायला येतात पोवाडे, माझ्याकडे मुलंही येतात आणि मुलांच्या आया पण असतात. का तर मग मुलावर लक्ष ठेवायचं असतं असं म्हणून त्या बसतात. पण त्या इतक्या नादी लागतात की त्यांना छान वाटतं पोवाडे गाणं. तर त्यांना मी नेहमी सांगतो, कणिक मळायला घेतली की तिंबायला घेतली की तुमचा पोवाडा सुरू झाला पाहिजे. तुम्ही कणिक पोळ्या लाटायला घेतल्या की तुमचा पोवाडा सुरू झाला पाहिजे. जय भवानी जय श्री जगदंबे, जय भवानी जय श्री, सुरू राहू दे तुझं. हे तू केलं तर तुझं पाठांतर होणार. कारण जेवढं आपण जास्तीत जास्त गाऊ तेवढं तुमचं पाठांतर होणार आहे. आणि मुलांच्या बाबतीत तर मुलांनी लिहिलंच पाहिजे. बरोबर. 5 वेळा पोवाडा लिहिल्यानंतर तो पाठ होतो असा आमचा आतापर्यंतचा अंदाज आहे की ते होतो. कारण ते शब्द ठसतात मनामध्ये. बरोबर. आपण लिहिल्यानंतर ते आपल्या मेमरीला ते कॉपी होतं ना, याच्यानंतरची ही ओळ आहे, त्याच्यानंतरची ती ओळ आहे, ते होणं गरजेचं आहे.